Hello students, welcome to this sixth video of digital techniques. Today we will see the conversion from one number system to another number system other than decimal. म्हणजे आपण आतापर्यंत जी कन्व्हर्जन स्टडी केली, बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी केलं, ऑक्टल टू डेसिमल, डेसिमल टू ऑक्टल, हेक्साडेसिमल टू डेसिमल, डेसिमल टू हेक्साडेसिमल, ह्या सगळ्यामध्ये आपण डेसिमल नंबर सिस्टीमची कन्व्हर्जन्स बघितली. पण डेसिमल नंबर सिस्टीम न घेता दुसरी कुठली सिस्टीम असेल, म्हणजे आपल्याला समजा ऑक्टल नंबर सिस्टीमला कन्वर्ट करायचं असेल हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये, तर ते कन्वर्जन कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो वी विल सी हाऊ बेस एक्स टू बेस वाय कन्वर्जन इज डन. We can convert base x number to base y number by following these steps. First step is convert base x to base 10, that is decimal number system, or the base 10 number system, and then convert decimal number to base y. म्हणजे जर का आपल्याला ऑक्टलचं कन्वर्जन हेक्साडेसिमलमध्ये करायचं असेल तर आपण डायरेक्टली नाही करू शकणार. जे रूल्स आपण याच्या आधी बघितलेले आहेत किंवा जी कन्व्हर्जन्स केली ती कन्वर्ट होताना डेसिमल नंबर सिस्टीममध्ये आपण कन्वर्ट करत होतो किंवा डेसिमलचं दुसऱ्या नंबर सिस्टीममध्ये करत होतो. आता इथे आपल्याला ऑक्टलचं हेक्साडेसिमलमध्ये करायचं आहे, तर आपण डायरेक्टली न करता पहिल्यांदा ऑक्टलचं डेसिमलमध्ये कन्वर्ट करून मग डेसिमलला हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ फर्स्ट रूल हिअर? Convert base x to base 10 first, and then convert decimal number to base y. सो आपल्याला मध्ये एक ॲडिशनल स्टेप यूज करावी लागते जर ती डेसिमल नंबर सिस्टीमचं कन्वर्जन नसेल तर. कसं करायचं? दिलेल्या नंबर सिस्टीमच्या नंबरला पहिल्यांदा डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग तो नंबर आपल्याला रिक्वायर्ड नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट करता येतो. वी विल सी वन एक्झाम्पल हिअर. सी आय हॅव टेकन अ रँडम नंबर. Convert 372.34 of octal to hexadecimal system number. आता बघा इथे ऑक्टल नंबरला आपल्याला हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट करायचे. 8 बेस असलेल्या नंबर सिस्टीमच्या नंबरला आपल्याला बेस 16 असलेल्या नंबरमध्ये कन्वर्ट करायचे. सो हाऊ कॅन वी डू दॅट? फर्स्ट स्टेप काय? कन्वर्ट करायचं ऑक्टल नंबर सिस्टीमच्या नंबरला डेसिमल नंबर सिस्टीममध्ये. कसं करणार? When you need to convert any number into decimal, you need to write the place values, multiply that place value by the given number, and in the last step add all the numbers. बघा इकडे आता हा जो नंबर आहे त्याचा बेस आहे 8 किंवा 8 नंबर, ऑक्टल नंबर आहे. सो 8 इज द बेस. वी स्टार्ट फ्रॉम दिस डेसिमल पॉईंट. सो या साईडला जाताना 8ची पॉवर प्लस साईडला वाढत जाते, या पॉईंटपासून राईट साईडला जाताना 8ची पॉवर मायनस साईडला वाढत जाते. सो प्लेस व्हॅल्यूज काय आहेत? फर्स्ट इकडे डेसिमल पॉईंटचा इमिजिएट लेफ्ट आहे तो 8⁻0 ही त्याची प्लेस व्हॅल्यू आहे. देन 8⁻1, देन 8⁻2 अँड सो ऑन. सिमिलरली फ्रॉम दिस पॉईंट राईट साईडला जाताना प्लेस व्हॅल्यू 8⁻1, देन 8⁻2, देन 8⁻3 अँड सो ऑन. सो त्या प्लेस व्हॅल्यूजला आपण इथल्या दिलेल्या गिवन नंबरनं मल्टिप्लाय केले. सो हा 2 आहे, या 2ला मल्टिप्लाय केलं 8⁻0 प्लस 7 इंटू 8⁻1 प्लस 3 इंटू 8⁻2. सिमिलरली ऑन द राईट साईड 3 इंटू 8⁻1, 4 इंटू 8⁻2. या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट स्टेपमध्ये करून घ्यायचं. Then we get all these numbers, add the numbers, you get decimal equivalent. Now next step. डेसिमल इक्विव्हॅलंट मिळाला. आता आपल्याला कन्वर्ट करायचं आहे हेक्साडेसिमलमध्ये, कारण दिलेला प्रॉब्लेम काय आहे? ऑक्टलचं कन्वर्जन हेक्साडेसिमलमध्ये करायचं आहे. ओके, सो हा आलेला इक्विव्हॅलंट डेसिमल नंबर आहे, याला आपण हेक्समध्ये कन्वर्ट करायचं. कसं करायचं? इंटीजरला डिवाइड करायचं 16नं, फ्रॅक्शनल पार्टला मल्टिप्लाय करायचं 16नं. सी हिअर पोझिशनल नंबर म्हणजेच इंटीजर नंबरला 250 इज डिवायडेड बाय 16, आन्सर इज 15, रिमाइंडर इज 10. हे कन्वर्जन आपण याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. DTचा 1.4 व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये आपण हे कन्वर्जन केलेलं आहे. इफ यू आर कन्फ्युज्ड यू कॅन गो थ्रू दॅट व्हिडिओ अगेन, सो यू विल रिमेंबर हाऊ डिड वी कन्वर्ट दिस. सो ह्याचं कन्वर्जन आलं 250चा FA ऑफ हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम,
आणि फ्रॅक्शनलला मल्टिप्लाय केलं 16 वी गेट 7. सो दिस कन्वर्जन इज 0.7. So now we have converted 372.34 of octal into hexadecimal as FA.7. Okay, so in this way we can convert any number from any number system to another number system. आपल्याला मध्ये एक स्टेप ॲड करावी लागते डेसिमल कन्वर्जनची. Now there is one more easier method to convert binary number to octal, octal to binary, similarly binary to hexadecimal and hexadecimal to binary. बायनरी कन्वर्जनची ही एक सोपी मेथड आहे ऑक्टलची आणि हेक्साडेसिमलची. बघा इकडे, इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट अ बायनरी नंबर टू ऑक्टल, बायनरी नंबर्स म्हणजे कुठले 01 01 01 01 असणारे, राईट. ऑक्टल नंबर्स 0 to 7 असणारे. you want to convert binary number to octal number. How can we do that? इथे आपल्याला एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज असा मिळतो की 2 आणि 8चं रिलेशन आपल्याला माहिती आहे. 8 इज इक्वल टू 2⁻3, बरोबर. 2चा क्यूब आहे 8, राईट. सो वी कॅन इझिली कन्वर्ट एनी बायनरी नंबर टू ऑक्टल by following this rule. What is the first step? Make groups of 3 bits. Make groups of 3 bits. If required, add zeros after LSB or before MSB. Why group of 3 is done here? Because 8 is equal to 2⁻3 म्हणून 3 बिट्सचे आपण ग्रुप्स करायचे आहेत. जर कंप्लीट ग्रुप्स बनत नसतील तर आपल्याला झिरोज ॲड करावे लागतील. पण ते कुठे ॲड करायचे आहेत? MSBच्या आधी किंवा LSBच्या नंतर. सी हिअर, इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. 01001101.0011 is to be converted into octal number system. Now we will start making groups of 3. Anytime, remember always, when you are grouping the bits, you should always start from the decimal point. जसं प्लेस व्हॅल्यूज लिहिताना आपण डेसिमल पॉईंटपासून स्टार्ट करतो आणि लेफ्ट आणि राईटला एक एक पॉवर वाढवत जातो, लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह साईडला आणि राईट साईडला निगेटिव्ह साईडला. सिमिलरली हिअर, व्हेन यू आर ग्रुपिंग द बिट्स, ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द डेसिमल पॉईंट. सो सी हिअर, हा दिलेलाच नंबर इथे मी या स्टेपमध्ये लिहून घेतला आहे. डेसिमल पॉईंटपासून स्टार्ट करायचं आहे. इथून हा फर्स्ट ग्रुप झाला 101चा, दुसरा ग्रुप झाला 001चा, तिसऱ्या ग्रुपमध्ये फक्त एकच 1 राहतोय, 3चा ग्रुप होत नाही आहे, राईट. इथे 2च बिट राहतात, 1 and 0, राईट. सो आपल्याला एक 0 तिथे ॲड करावा लागणार आहे. हा MSB झाला, ह्याच्या पुढे आपण एक 0 ॲड करणार टू मेक अ परफेक्ट ग्रुप ऑफ 3 बिट्स. सिमिलरली ॲट राईट साईड, सी हिअर, एक ग्रुप झाला 001चा आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये फक्त 1च राहतोय. आपल्याला अजून 2 झिरोज ॲड करावे लागतात. सो वी हॅव ॲडेड 2 झिरोज इन दिस स्टेप. सी हिअर, इकडे आपण एक 0 ॲड केला आहे, इकडे आपण 2 झिरोज ॲड केलेत. सो आपण कुठे झिरोज ॲड करू शकतो? मोस्ट सिग्निफिकंट बिटच्या आधी किंवा लिस्ट सिग्निफिकंट बिटच्या नंतर. LSB म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बिट, MSB म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बिट. हा जो इथला फर्स्ट नंबर असतो दॅट इज MSB आणि हा जो इथला लास्ट नंबर असतो तो असतो LSB. 0 ॲड करताना आपण या MSBच्या आधी किंवा या LSBच्या नंतरच ॲड करू शकतो, अधेमध्ये झिरोज ॲड करू शकत नाही. ऑलवेज रिमेंबर, वी कॅन ॲड झिरोज टू मेक परफेक्ट ग्रुप्स ऑफ 3 बिट्स ओनली before MSB and only after LSB. It is very important, otherwise your conversion will be wrong. Now what is the next step? Write equivalent octal number from 0 to 7. 0 to 7 हे जे ऑक्टल नंबर्स आहेत ते बायनरीमध्ये कसे असतात? 000 to 111, राईट. 000 म्हणजे 0, 001 म्हणजे 1, 010 म्हणजे 2, राईट. सो 0 to 7 म्हणजे 000 पासून 111 पर्यंत आपण जो काही इक्विव्हॅलंट नंबर येईल तो डायरेक्टली त्या ग्रुपच्या खाली लिहून टाकायचा. सी हिअर, अगेन वी आर स्टार्टिंग फ्रॉम द डेसिमल पॉईंट. फर्स्ट ग्रुप ॲट द लेफ्ट साईड इज 101. 101 in binary is equivalent to 5.
Now 001 of binary is equivalent to number 1. 001 of binary is equivalent to 1. Similarly, at the right side, 001 is equivalent to 1 and 100 is equivalent to 4. आता तुमच्यातल्या काही जणांना असा प्रश्न पडेल की हे डायरेक्टली कसं लिहिलं किंवा हे कुठून आलं हे आम्हाला नाही कळालं. तर हे कसं आलं मी सांगते तुम्हाला. बायनरी नंबर्स जेव्हा आपण कंप्लीट केले होते तेव्हा आपण कन्वर्ट करताना बघितलं की जेव्हा प्लेस व्हॅल्यूज लिहित जातो आपण, प्लेस व्हॅल्यू 2ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे प्रत्येक प्लेसची 2ची 2च्या पॉवर्स वाढत जातात. सो वेन यू कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट नंबर्स डेसिमल नंबर्स त्याच पद्धतीने 0 to 7 पर्यंत आपण हे नंबर्स लिहितो. सो दीज आर द यू कॅन से डेसिमल इक्विव्हॅलंट्स ऑर ऑक्टल इक्विव्हॅलंट्स ऑफ बायनरी नंबर्स ऑफ 3 bit. So what are the steps involved when you want to convert binary number to octal conversion? Make groups of 3 bits. When you are making groups of 3 bits, if required, add 0 before MSB or after LSB. Then next step, write equivalent number of this group of 3 bits. And this is the final answer. So 01001101.0011 is equivalent to 11514 of octal. सो हे कन्वर्जन खूप इझी जातं. परत मध्ये एक स्टेप डेसिमल घ्यायची, परत डेसिमलचं कन्वर्जन ऑक्टलमध्ये करायचं. यापेक्षा आपण फक्त बिट्सचे ग्रुप केले, डायरेक्टली त्याचं इक्विव्हॅलंट लिहिलं की आपल्याला इझिली कन्वर्जन करून मिळतं. Similarly, when you are going to convert binary number to hex, what you will do, इथे फक्त चेंज काय झाला, आता बेस नंबर हेक्सचा आहे 16. इथे सुद्धा 16 कॅन बी रिलेटेड टू 2. हाऊ? 16 इज इक्वल टू 2⁴. प्रोसिजर इज सेम, ओनली द डिफरन्स इज वी हॅव टू मेक ग्रुप्स ऑफ 4 बिट्स हिअर. म्हणजे जेव्हा तुम्हाला बायनरी नंबर हेक्स कन्वर्जनमध्ये करायचा असेल, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट करायचा असेल, तर तुम्हाला 4 बिट्सचे ग्रुप करावे लागतात. ऑक्टलसाठी 3चे, हेक्साडेसिमलसाठी 4चे. का? कारण 16 कसा येतो, 2⁴ इज 16, म्हणून 4चे ग्रुप्स करायचे, 4 बिट्सचे. बाकीची सगळी प्रोसिजर सेम आहे. बघा इकडे एक एक्झाम्पल मी घेतलं आहे, 101001101.00110 is to be converted into hex system. So first step, make groups of 4 bits. डेसिमल पॉईंटपासून स्टार्ट करायचा. लेफ्ट साईडला बघा 4चे ग्रुप्स करत चाललो आहे. 1101 हा फर्स्ट ग्रुप झाला, दुसरा ग्रुप झाला 0100, तिसऱ्या ग्रुपमध्ये फक्त एकच 1 राहिला, 4चा ग्रुप झाला नाही. मग आपण 3 0 इथे ॲड करणार क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी. तसंच इकडे बघा राईट साईडला पहिला ग्रुप झाला 0011, पुढच्या ग्रुपला फक्त एकच 0 आहे, पुढे काही नाही आहे. सो इथे पण 3 वेकंट पोझिशन्स राहिल्या 4चा ग्रुप बनण्यासाठी. सो या 3 क्वेश्चन मार्कच्या जागी आपण 3 zeros ॲड करणार. सो आता बघा खाली नेक्स्ट स्टेपमध्ये, बाय ॲडिंग झिरोज टू लेफ्ट ऑफ MSB अँड राईट ऑफ LSB वी गेट नाव कंप्लीट ग्रुप्स ऑफ 4 बिट्स. नेक्स्ट स्टेप, राईट इक्विव्हॅलंट हेक्साडेसिमल नंबर फ्रॉम 0 to F. आता इथे परत चेंज झाला, 4चे ग्रुप्स केलेत आपण. हेक्साडेसिमल नंबर्स हे 0 to 15 असतात, म्हणजेच 0 to F असतात. 0000 रिप्रेझेंट्स 0, देन 0001 रिप्रेझेंट्स 1. असं आपण 9 पर्यंत लिहिलं की 10 साठी आपण A लिहिणार. 1010 इज इक्वॅलंट टू A अँड 1111 इज इक्वॅलंट टू F. सो या डायरेक्टली 4च्या ग्रुपसाठी आपण इक्विव्हॅलंट नंबर लिहित जाणार आहे. ओके, सो सी हिअर 1101 म्हणजे हा आहे 13 नंबर, बायनरीतला 13 नंबर आहे. 13 साठी हेक्साडेसिमलमध्ये कुठला नंबर आहे बघा, A साठी 10, B साठी 11, C साठी 12 आणि D साठी 13. सो वी राईट D हिअर. 0100 इज 4 अँड 001 इज 1. Similarly, 0011 is 3 and 0000 is 0. So conversion झालं easily. This number of binary system is equivalent to 14D30 of hex system.
So only in 2 steps we get converted binary number to hex converter. Okay. Now this is the exercise. First question, convert octal system numbers to hex number systems. आता बघा इथे आपल्याला ऑक्टलचं कन्वर्जन हेक्साडेसिमलमध्ये करायचं आहे, जे डायरेक्टली होऊ शकत नाही. ऑक्टलचं हेक्समध्ये करताना पहिल्यांदा डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग हेक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि सेकंड क्वेश्चन बघा, कन्वर्ट दिस फॉलोइंग हेक्स नंबर्स इनटू ऑक्टल नंबर्स. सो हेक्स नंबर्सला कन्वर्ट करायचं असेल ऑक्टलमध्ये तर तुम्ही आधी डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं, किंवा हे दोन्हीही क्वेश्चन्स तुम्ही इझी स्टेपमध्ये करू शकता, जे आपण आत्ताच बघितलं, राईट. ऑक्टलला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं. कसं करणार ऑक्टलचं बायनरी कन्वर्जन? डायरेक्टली आपण इक्विव्हॅलंट बायनरी नंबर लिहू शकतो 3 बिटचा, आणि त्याच्यानंतर आपण 4चे ग्रुप्स करून त्याचा हेक्स इक्विव्हॅलंट लिहू शकतो. इफ यू आर शुअर अबाउट दिस यू कॅन डू, अदरवाईज गो बाय नॉर्मल प्रोसिजर. ऑक्टलला पहिल्यांदा कन्वर्ट करा डेसिमलमध्ये आणि मग डेसिमलला कन्वर्ट करायचं हेक्साडेसिमलमध्ये. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक यू फॉर वॉचिंग.